हॅलो फ्रेंड्स, उकडीचे मोदक तर सर्वांनाच आवडतात. पण जर तुम्हाला त्याच्या कळ्या पाडून मोदक अजूनही तयार करता येत नसेल, तुम्ही अजूनही साच्यातच मोदक तयार करत असाल, तर आज या पद्धतीने मोदकाच्या पाकळ्या किंवा कळ्या कशा पाडायच्या ते पाहून घ्या आणि ट्राय करा. तर इथे तुम्हाला जेवढ्या साईजचा मोदक हवा असेल तेवढ्या साईजचा उंडा आपल्याला घ्यायचा आहे. उंडा घेऊन काय करायचं आहे की तो गोल गोल हातावरती फिरवून पुन्हा एकदा छान असा मऊ करून घ्यायचा आहे आणि दोन्ही अंगठ्यानं आणि साईडच्या फिंगरनं आपल्याला तो असा थोडं कोरडं पीठ लावून, तांदळाचीच पिठी आहे ही, लावून त्याची छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीनं आपण पुरणपोळीची पारी तयार करतो सेम त्या पद्धतीनं अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही लाटूनही करू शकता. तर इथे मी हातानंच करते, मला हेच आवडतं आणि छान वाटतं, येणं करताना इझी जातं. तर काय करायचं आहे, मध्यभागी थोडासा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे आणि साईडला तुम्ही पाहू शकता मी फक्त साईडच्या कडाच दाबून घेत आहे आणि पातळ करत आहे. त्यानं काय होतं, आपल्याला छान अशा पाकळ्या याच्या पाडता येतात. म्हणून असा साईडला ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीनं तुम्ही देखील फिरवत पातळ करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी थोडासा जाड ठेवायचा. तर काय करायचं, थोडं पिठी लावायची आणि हा मस्त असा पातळ करून घ्यायचं याचा पारी. तर पिठी का लावायची की थोडं चिकट असतं, सो आपल्याला इझी जातं. आणि आपण तूप वापरू शकतो, पण तूप का वापरायचं नाही, तर ह्या ज्या पाकळ्या आता मी करते त्या चिकटत नाही तुपामुळे, म्हणून पिठीच वापरायची. म्हणजे छान अशी आपली ही पाकळी चिकटते. आणि काय करायचं, खालपर्यंत ती अशी दाबत न्यायची आहे, फक्त वरती नाही पाडायची. तर साईडला खालीपर्यंत आपल्याला अशी हातानं ती थोडी पिठी लावत अगोदर वरती काय करायचं, वरती चिमटी घ्यायची आणि मग खाली थोडी करून दाबत न्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, हा मोदक जसं आपण एक पाकळी याची चिमटीमध्ये दाबत जातो तसा तो उभा राहायला लागतो. पहा, हे असे अंगठ्यानं आणि मधल्या बोटानं पाठीमागे चिमटी घ्यायची आणि पुढच्या बोटानं आपल्याला त्याला सपोर्ट द्यायचा आहे, अशा पद्धतीनं. तर मी थोडी पिठी हाताला लावून मगच करते, कारण हे खूप चिकट आहे पारी आणि ती प्रेस करण्यासाठी पिठीमुळं मदत होते. तर अशा पद्धतीने छान अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत. खालपर्यंत दाबून घ्यायच्या, म्हणजे छान असा आपला मोदक उभा राहतो. बघा आता इथे किती छान अशा याच्या पाकळ्या पडलेल्या आहेत. असं आपलं मोदक उभा करून घ्यायचा, पाकळ्या पाडून राहतोच तो उभा. अशी छान अशी वाटी तयार करायची. आता काय करायचं, याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं, खूप गच्च नाही भरायचा. आपल्याला जेवढं भरता येईल तेवढं आतपर्यंत सारण भरून घ्यायचं आहे. असं अंगठ्यानं आतमध्ये प्रेस करायचं आणि काय करायचं, हे असं आतमध्ये गच्च असं दाबून भरायचं आहे. आता काय करायचं, आता हा मोदक आपला हातावरती असा ठेवायचा आणि अशा हळूहळू गोल फिरवत आपल्या पाकळ्या बंद करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, एखादं फूल असतं त्याची पाकळी उमलल्यानंतर कशा असतात आणि जेव्हा ती कळी असते की नाही तेव्हा कशी असते, सेम त्या पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या बंद करायच्या. थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, फूल जे बंद असतं ना, ते फूल तशा पद्धतीनं आपला मोदक देखील आपल्याला त्याच्या सगळ्या पाकळ्या अशा एकत्र आणून बंद करून घ्यायचा. बघा तुम्ही, अंगठा आणि आपलं इंडेक्स फिंगर आहे त्याच्यामधल्या भागात मी याला दाबून घेते आणि वरती असा याचा छान असा टोक निघतो, थोडासा फिरवायचा, पाकळ्या जवळ आणायच्या, म्हणजे ते छान दिसतं. पहा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला मोदक तयार झालाय की नाही. हा व्यवस्थित असा वरती बंद करायचा दाबून,
म्हणजे आपला मोदक बिलकुल फुटत नाही. असा तुम्ही अशा पद्धतीने बंद केला ना, आपला मोदक फुटणार नाही. आहे ना सोपी पद्धत. आता काय करायचं, याला झाकून ठेवायचा म्हणजे तो ड्राय पडणार नाही. अजून एक मोदक आपण पाहूया कसा तयार करते मी. जेवढा हवा तेवढा उंडा, गोळा, काय म्हणत असाल ते घ्या. थोडंसं हाताला पीठ लावायचं, गोल करून घ्यायचा एकदम मध्यभागी अशी थोडंसं अगोदर काय करायचं, मध्ये थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मग साईडला बारीक करत जायचं. मध्यभागी आपल्याला जाडच ठेवायचा आहे मोदक बेसला त्याच्या, आणि साईडला असं थोडं पीठ लावत छान असं हे करून घ्यायचं आहे पातळ. तुम्ही काय करू शकता, पोळपट बेलण्यानं आपली पुरी लाटतो तेवढ्या आकाराचं लाटून घ्यायचं. फक्त काय करायचं, लाटताना एक तर तुम्ही बटर पेपर घ्या किंवा मग प्लॅस्टिकची पिशवी जरी घेतली तरी चालेल. त्याच्यावरती थोडंसं तूप लावा किंवा मग पिठी टाकली तरी चालेल आणि लाटून घ्या. आणि मग याच्या अशा सेम आपण पाडणार आहोत तशा पाकळ्या पाडून घेऊ शकता. हे करताना आता जास्त मोदक जर करायचे असतील तर सोबत कोणाला तरी घ्या, कारण खूप किचकट काम आहे आणि नाजूक काम आहे, पेशन्सचं काम आहे, निगुतीचं आहे. सो जरा वेळच लागतो. थोडेसे करणार असाल 10, 12, 11 मोदक करतो आपण कमीत कमी. तेवढे जर करणार असाल तर एकटं करू शकता, पण खूप आपल्याला करायचे असतील तर सोबत कोणीतरी हवंच, म्हणजे आपल्याला मदत होते. ॲटलिस्ट गोळे जरी कोणी करून दिले ना तरी देखील पुढची प्रोसेस सोपी जाते, कारण प्रत्येक गोळा आपल्याला उंडा असा मौज करावा लागतो ना. सो आता इथे बघा, आपण ही आपली पारी छान अशी तयार झालेली आहे. खोलगट वाटी तयार केली ना तुम्ही तर तुम्हाला मोदक त्याच्या पाकळ्या पाडायला सोपं जातं. तर बघा आता इथे काय करायचं, अशा पद्धतीने वरती अगोदर चिमटी घ्यायची, मग खाली प्रेस करत जायचं. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही किती छान अशी पाकळी तयार होती. याची जशी फुलाची पाकळी असते की नाही, सेम तशीच तयार होते. अशी चिमटीत बंद करायची, खालपर्यंत बोट आपलं गेलं पाहिजे. जिथपर्यंत आपलं कांडी जाते ना बोटाची वरची, तिथपर्यंत असा छान असा प्रेस करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता. आणि जसं जसं आपण प्रेस करत जाऊ तसं बघा, तुम्ही पाहू शकता किती छान असा उभा राहायला जातो मोदक, आपला उभा राहतो. तशा पद्धतीने छोट्या अंतरावरती आपल्याला एक कांड्याच्या छोट्या पाकळ्या अशा पाडून घ्यायच्या आहेत. जेवढं अंतर कमी ठेवता येईल तेवढं ठेवा, म्हणजे छान सुबक असा मोदक आपला दिसतो, तयार होतो. थोड्या अंतरावरती अशा वरती अगोदर दाबायचं, पिठी घ्यायची थोडीशी, म्हणजे व्यवस्थित प्रेस होत होतो. आणि खालीपर्यंत बघा तुम्ही मी कसे दाबते त्याप्रमाणे तुम्ही दाबू शकता. हे बघा इथे असं खाली आपल्याला असं शेप तयार करून घ्यायचं. आता काय करायचं, नेहमीप्रमाणे सारण घ्यायचं, भरायचं, असं अंगठ्यानं खाली दाबायचं. सारण वरती येऊ द्यायचं नाही. जेव्हा आपण मोदक बंद करतो ना तेव्हा काळजी घ्यायची, वर जर थोडंफार सारण आलं तर ते बोटानं प्रेस करून आतमध्ये भरून घ्यायचं. अशा पद्धतीनं जेवढं आपल्याला भरता येईल तेवढं सारण भरायचं. थोडं करून प्रेस करत अंदाजानं भरून घ्यायचं या वाटीमध्ये. आणि हा आता मोदक असा फिरवायचा फक्त हातावरती, खाली सपोर्ट द्यायचा आणि एका साईडनं ऑटोमॅटिकली एकदा तुम्ही चालू केला ना तो फिरत जातो. असा मोदक नुसता फिरवायचा, बोटानं पुढे सरकवायचा आणि वरती पूर्णपणे याचं तोंड बंद करायचं. तोंड असं आपलं फुलाची पाकळी कळी जी असते ती कशी बंद असते ना, पूर्ण कुठेही सुटलेली नसते, त्या पद्धतीनं करायचं. आणि असं थोडंसं फिरवायचं म्हणजे पाकळ्या जवळ येतात आणि असं बसवून घ्यायचं. किती सुंदर अशा पाकळ्या तयार होतात, पाहू शकता तुम्ही. अगदी इझी आहे. एकदा जर तुम्ही
केलं ना तर तुम्हाला खूप मजा वाटेल. इंद्रायणीचा तांदूळ घेतला ना तर खूप छान अशा आपल्या कळ्या पडतात. तो फर्स्ट टाईम करत असाल तर इंद्रायणीचाच तांदूळ वापरा, म्हणजे छान असे मोदक वळता येतील. तर इथे आपले एवढे मोदक तयार आहेत. आता हे आपण वाफवून घ्यायचे आहेत. बघा तुम्ही पण ट्राय करा. खूप छान असे उकडीचे मोदक आपल्याला हाताने वळता येतात. मस्त अशा पाकळ्या पाळता येतात. तर साच्यामध्ये करण्याऐवजी यानं अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा. साच्यामध्ये कसे तयार करायचे तेही आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर पहा किती छान असे आपले उकडीचे मोदक तयार झालेत की नाही. अजिबात फुटत नाही, एकही मोदक कुठेही क्रॅक जात नाही. तर तुम्ही देखील नक्की मी सांगितलेल्या दाखवलेल्या पद्धतीनं उकडीचे मोदक तयार करून बघा, त्याच्या पाकळ्या पाडून बघा. खूप छान वाटतं ते जेव्हा आपण पाकळ्या तयार करतो, कळीचा मोदक तयार करतो तेव्हा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज ट्राय.